श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक हृदयस्पर्शी रक्षाबंधनाची कथा. बहिणीचं स्वप्न आणि भावाची प्रतिज्ञा. सकाळचे कोवळे किरण अंगणात पसरले होते. गावाच्या कडेला असलेल्या जुन्या वाड्याच्या अंगणात चिमण्या किलबिल करत होत्या. आज घरात वेगळाच उत्साह होता, कारण आज होता रक्षाबंधनाचा दिवस. बहीण भावाच्या नात्याचा सगळ्यात सुंदर उत्सव. या घरातला मुलगा आरव आज विशेष आनंदात होता. त्याची लहान बहीण सायली दरवर्षीप्रमाणे आजही राखी बांधायला सासरहून येणार होती. आरव लहानपणापासूनच बहिणीवर मनापासून प्रेम करायचा. त्याच्या डोळ्यांपुढे लहानपणीच्या कितीतरी आठवणी येऊन गेल्या. लहानपणी सायली शाळेत जायला तयार होत नसे तेव्हा आरव तिला गोड गोड खोट्या गोष्टी सांगायचा. कधी आई रागवली तर तिच्यासाठी गुपचूप लाडू आणून द्यायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तिचा रक्षणकर्ता म्हणून उभं राहायचा. आजही त्याच्या हातातल्या जुन्या राख्यांचा बॉक्स तो जपून बसला होता. प्रत्येक राखी म्हणजे त्यांच्या नात्यांचं एक नवीन पान. त्याच वेळी टिंग टॉंग दाराची बेल वाजली. दादा, बाहेरून सायलीचा आनंदाने भरलेला आवाज आला. आरव धावत दाराकडे गेला. दार उघडताच सायली समोर उभी होती. हातात मिठाईचा डबा, चेहऱ्यावर मोठं हसू, पण डोळ्यांखालची काळी वर्तुळं तिच्या आयुष्यातली थकवा सांगत होती. काय ग सायली, इतकी थकलेली दिसतेस? आरवने काळजीने विचारलं. सायलीने बनावट हसत उत्तर दिलं. काही नाही रे दादा, घरकाम, जबाबदाऱ्या आणि प्रवास, थोडं दमले आहे. आई धावत बाहेर आली. अगं चल आत. पाहिलंस का आरव, आज आपल्या घराला जणू पुन्हा जीव आला. घरात वेगळाच आनंद पसरला. आईने आधीच पुरणपोळी, लाडू, श्रीखंड, बासुंदी तयार केली होती. अंगणात गंध, रांगोळी, फुलं, घंटानाद, अगदी सणाचं वातावरण. सायलीने आरवला अंगणातच बसवलं. थाळीत राखी, अक्षता, फुलं आणि दिवा सजवला. ती राखी बांधताना म्हणाली, दादा, ही राखी तुझ्या आयुष्यभराच्या सुखासाठी आहे. तुझं हसू कधीच हरवू नये हीच माझी इच्छा. आरवने बहिणीच्या हातावर गोड गिफ्ट ठेवलं आणि मनातल्या मनात प्रतिज्ञा केली, काही झालं तरी माझ्या बहिणीचं आयुष्य आनंदी ठेवीन. गप्पा सुरू झाल्या, पण काही वेळात सायली शांत झाली. आरवने विचारलं, काय झालं ग? डोळ्यात काहीतरी दडवलंयस का? सायलीने हळूच मान खाली घातली आणि ती म्हणाली, दादा, खरं सांगू का, लग्नानंतर सासरी जुळवून घ्यायला खूप वेळ लागतोय. माहेरातून काही सवयी आणि अपेक्षा मी सासरी नेल्या. त्या कधी कधी माझ्या नवऱ्याला त्रास देतात. आरव गंभीर झाला. कसल्या गोष्टी? सायलीने सांगायला सुरुवात केली. मी माहेरावर जशी सतत आईशी गप्पा मारायची, सगळं सांगायची, तशी सवय मी तिकडेही ठेवली. पण सासरी तसं सगळं चालत नाही. जास्त फोनवर राहणं नवऱ्याला खटकतं. कधी माहेरची तुलना सासरशी केली की वातावरण खराब होतं. कधी छोट्या गोष्टींवर राग येतो, कारण माहेरावर सगळं सोपं होतं. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. दादा, मला आता समजतंय, बहिणीने माहेरातून प्रेम, आशीर्वाद आणि आठवणी न्यायच्या, पण तक्रारी, हट्टीपणा आणि तुलना नाही. ते नेलं की स्वतःलाच त्रास होतो. आरव तिचा हात धरून म्हणाला, बरोबर आहे ग सायली, तू माहेराहून घेऊन जाणाऱ्या काही गोष्टी तुझं आयुष्य सुंदर करतात आणि काही गोष्टी त्रास देतात. तू ज्या गोष्टींमुळे नवऱ्याला किंवा स्वतःला त्रास होतो त्या हळूहळू सोडून दे. तुझं माहेर कायम तुझ्या पाठीशी आहे, पण सासर ही तुझं खरं आयुष्य आहे. सायलीने डोळे पुसले. दादा, तू बरोबर म्हणतोयस. मी आजपासून ठरवलंय, माहेराचं प्रेम नेईन, पण त्रास देणाऱ्या सवयी नाही. त्या रात्री आरव अंगणात झोपताना आकाशाकडे पाहत होता. लहानपणचे खेळ, ताऱ्यांची नावं ठेवणं, आईचं ओरडणं सगळं आठवत होतं. त्याला जाणवलं, राखी म्हणजे फक्त धागा नाही, ती आहे जबाबदारी आणि समजूतदारपणाचं वचन. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली निघाली, पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. माहेराचं प्रेम मनात, सासरची जबाबदारी डोक्यात आणि भावाचं वचन हृदयात. सायलीने गाडीच्या खिडकीतून आरवला बघत म्हटलं, दादा, या राखीचं खरं महत्त्व आज समजलं. आरवने हात हलवला आणि मनात म्हणाला, माझ्या बहिणीचं हसू हेच माझं खरं बक्षीस आहे. तर सर्व बहिणींना शेवटचा संदेश. बहिणीने माहेरातून प्रेम, आशीर्वाद, चांगल्या आठवणी न्यायच्या. तक्रारी, हट्टीपणा, वाईट सवयी आणि तुलना न नेता आयुष्य सुंदर करावं. राखी म्हणजे फक्त धागा नाही, ती आहे भावंडांचं जबाबदारीचं नातं. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या डिस्टिंग भक्तिमार्ग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.